माझे हित करीती सफळ जिनी हा गोपाळ कृपा करी ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं बलवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथे ख्यातं दैवतमाश्रये विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह योगीराज संत कानुराज महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आणि त्या निमित्तानं असणारी एकादशीची ही सेवा परिचय तुमचा आमचा आहेच दरवर्षी तुम्ही आम्हाला आहोत ना आम्ही त्याच्यामुळे जास्त काही विवेचन न करता आपण तुकोबारायांच्या अक्षरांकडे वळूया काय म्हणतात महाराज बरोबर का नीट काळजीपूर्वक ऐका कारण कीर्तन हे ऐकण्यासाठी झोपण्यासाठी असं माझं मत आहे बरं का काय म्हणतात महाराज महाराज म्हणतात विश्वास ठेवण्यात जर योग्य जागा कोणती असेल तर ते फक्त संतांचे चरण आहेत त्याशिवाय दुसरे नाही आणि त्यांचे चरण विश्वासात पात्र असल्यामुळे सर्व भावी दास झालो त्यांचा अंतःकरणातील सगळ्या भावना मी त्यांच्या चरणाच्या ठिकाणी ठेवल्या आणि सर्व भावाना त्यांचा दास झाला कुणी विचारेल महाराज संतांचं दास्यत्व का करावं संतांचं दास्यत्व का करावं त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये दिलं की तुमचं हित कशाच आहे हे साक्षात देवाला सुद्धा माहित नाही पण संतांना माहिती तेची माझे हित करीती तेची माझी हित करीती म्हटलं तरी चालतंय ना पण सकळ हित करण्याचं सामर्थ्य संतांकडे दुसऱ्यांकडे नाही आणि एकदा का संतांनी सगळं हित केलं की देवाला बोलवावं लागत तेनी हा गोपाळ महाराज काय लांब वाट आहे म्हटले आणि या लांब वाटेवरनं चालत जात असताना कदाचित जर मी दमलो आणि खाली बसलो तर संत सोडून मला पुढे
भागलिया मज वाहतील कडिये. मी जर दमलो आणि बसलो तर कडेवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य संतांकडे. आणि त्यांच्या सहवासामध्ये गेलो की सर्व सुख त्यांची आणि जोडे, इतर दुसऱ्या माध्यमातून न जोडे. मग तुम्ही म्हणाल महाराज संत महात्मे कधी, आमचा जन्म कधी? 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर महाराज या मृत्यू लोकामध्ये होते, समाधिस्थ झाले, आम्हाला गोचर नाहीये. मग आता आम्ही काय करावं? जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज स्वधामाला निघून गेले, 400 वर्ष झाली, पण ते आता गोचर नाहीत ना, काय करावं? तर तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, वचन न मोडी बोलिलेची. ते बोललेलं वचन मोडायचं नाही. आणि म्हणजे काय? तुका म्हणे शेष सेविना वडी. त्यांचं शेष आहे ते सेवन करायचं. शेष सेवन करायचं म्हणजे काय? बघू आपण त्याचा विचार करू. विठाला फार गोड अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला. पण कधीच या अभंगाकडे आपण त्या दृष्टीने बघितलं नाही. बघा बरं का, कदाचित माझं कीर्तन झाल्यानंतर तुमचा या अभंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल बरं का. आपण रोज अभंग म्हणतो महाराज, जागरामध्ये तर हा अभंग ठरलेला आहे. हा अभंग नसेल तर जागर होतच नाही, कारण पाठातले अभंगच जागराला असतात. आणि हा सर्व श्रुत आणि सर्व पाठांतरातील अशा पद्धतीचा अभंग आहे, बरोबर का नाही? तुकोबराने पहिल्यांदाच शब्द वापरला, संताची पायी. संताच्या पायावर विश्वास, अन्य दुसऱ्या पायावर विश्वास नाही. मग सगळ्यात मोठा प्रश्न असा उभारतो की संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा का देवाच्या पायावर? संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा का देवाच्या पायावर? अनेक ठिकाणी देवाच्या चरणांचा उल्लेख आहे महाराज. विटेवरी ज्याची पाऊले समान, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. अनेक ठिकाणी संतांची देवाच्या पायाचं वर्णन आहे. पण कुठंतरी असं आहे का हो की देवाच्या पायावर विश्वास ठेवा असं आहे का? माझ्या पाठात तर नाही बरं. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात. बघा एखादा अभंग निघाला तर मला सांगा. हा, देवाच्या पायावर अंतःकरण वृत्ती ठेवा, मन ठेवा सांगितलंय महाराज. तेथे माझी हरी वृत्ती किंवा मनात येथे धावले राही विठोबाचे पाय. पण विश्वास ठेवा असं सांगितलं का? नाही सांगितलं. का सांगितलं नाही बरं? कारण विश्वास अशा व्यक्तीवर ठेवावा की ज्याला हित कळतो. बघा बरं का, विश्वास अशा व्यक्तीवर ठेवायचा त्याला हित कळतं. ज्याला हित कळत नाही त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग आहे का? मग याचा अर्थ काय म्हणताय महाराज? तुम्हाला असं म्हणायचं की देवाला हित कळत नाही, देव आपलं कल्याण करत नाही, देवाला आपली कोणतीही पद्धतीची काळजी नाही, असं तुमचं मत आहे का? स्पष्ट माझं मत तसं आहे. देवाला तुमची काहीच काळजी नाही. देवाचं आणि तुमचं काहीही घेणं देणं नाही. सिद्ध करतो मी. बघा बरं का, दुसऱ्या अध्यायामध्ये देवाने प्रतिज्ञा केली, मी मृत्यू लोकामध्ये येतो. कशासाठी येतो? 2 गोष्टीसाठी येतो. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 2 कारणासाठी देव मृत्यू लोकामध्ये येतो. एक, जे सज्जन आहेत त्यांचं रक्षण करायला येतो, आणि दुसरं जे दुर्जन आहेत त्यांचा नाश करायला येतो. मी हात जोडून तुम्हा सगळ्यांना विचारतो, तुमच्यापैकी सज्जन कोण आहे? त्यांनी हात वर करायचे. सज्जन कोण आहे त्यांनी हात वर करायचं. त्याच्यासाठी देव आहे. बस एक सांगू का महाराज, एक सांगू का? हात वर करत तो सज्जन नसतोच. विठ्ठला बर ठीक आहे, आपण सज्जन आहे का? नाही. सगळ्यांनी मान्य केलं, अगदी महाराजासहित सगळे बरं का. हात वर केला, महाराजासहित सगळे. मी केला का हात वर? नाही. फक्त पवित्राणाय साधूंना केला. परत केला का? नाही केला. बरं ठीक आहे, दुर्जन कोण कोण आहे सांगा? सांगा कोण कोण दुर्जन आहे तुमच्यापैकी? बघा बरं का, दुर्जन म्हणावं तर कीर्तनाला येतात का नाही?
येतात. मग दुर्जन कीर्तनाला येईल का? नाही. बरं सज्जन म्हणावा तर चांगली चप्पल उचलून नेतात. महाराजांनी नियम सांगितलाय कोणता? येताना अणवाणी पायानं कीर्तनाला यावं, कारण सुचिरभूत होऊन कीर्तन ऐकावं. आणि जाताना सांगा तुमच्यासाठी देवाने काय केलं? काहीच नाही केलं. अहो आपण सोडून द्यावं, आपण फार लांबचे, फार लांबचे. दोन नाती सगळ्यात जवळची सांगितली बरं का, दोन नाती सगळ्यात जवळची. आता हे शास्त्रामध्ये सांगितले, आता त्याच्यामध्ये काही बदल झाला असेल तर मला माहित नाही बरं का, पण पुराणांमध्ये असं सांगितलं की दोन नातं जवळची. पहिलं म्हणजे सासू आणि जावाई, जवळचं नातं. म्हणजे जरी वयाच्या 25-26 वर्षानंतर निर्माण होतं तरी सुद्धा सगळ्यात जवळचं नातं. हा बरोबर का नाही? आणि दुसरं म्हणजे मेहुणा आणि भाऊजी, जवळचं नातं. हल्ली असेच लोक महाराज सख्या भावाला बोलत नाहीत, पण मेहुण्याला विचारल्याशिवाय कामच करत नाही. आहेत का नाही असे? पण सगळ्यात जवळची हे दोन नाती ना. आता भगवंताचा आणि अर्जुनाचा विचार करा, काय नातं आहे भगवंताचं आणि अर्जुनाचं? भगवंताची बहीण ही अर्जुनाची भार्या, म्हणजे सगळ्यात जवळचं नातं आहे का नाही? पण सगळ्यात जवळचं नातं असून सुद्धा अर्जुनाचं हित केलं का देवानी? केलं का हित? मी म्हणत नाही बरं का, स्वतःच्या अर्जुनाच्या मुखातील शब्द आहेत. पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये जाऊया आपण, पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये माझ्या 16वा श्लोक आहे बरं का. कार्पण्य दोष उपहत स्वभावात पृच्छामि त्वां धर्म समूहचेता यत् श्रेयं तान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाहिमां. काय म्हणतो? मला घाबरल्यासारखं होतंय देवा, मला काही करावं काही सुचत नाही. आणि धर्म समूढ चेता, धर्म संकटामध्ये मी सापडलोय, आता तू गुरुन मी शिष्य. शिष्यस्तेहं शाहिमां प्रपन्नम. पण काय काय सांग? यत् श्रेयम, श्रेय म्हणजे योग्य. देवा तू योग्य सांग, असा ज्या अर्थी अर्जुन म्हणतो त्या अर्थी कधीतरी पाठीमागं देवाने अर्जुनाला देवा माझ्या हिताचं तू आता सांग ज्या अर्थी म्हणतोय त्या अर्थी पाठीमागं कधीतरी देवाने त्याला अहिताचं सांगितलं असणार आहे का नाही? एखादा व्यक्ती आला आणि व्यक्ती आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, 10 लाखाची लॉटरी लागली. त्याच्यावर जर पूर्ण विश्वास असेल तर आपण पुन्हा विचारू का? विचारणार नाही. पण त्याला जर गंमत करायची सवय असेल, कधीतरी पाठीमागं चेष्टा केली असेल तर आपण काय म्हणतो? खरं सांग रे, खरं सांग म्हणतो का? तसं इथं अर्जुन म्हणतो यत् श्रेयम, जे खरं आहे, जे योग्य आहे, जे हिताचं आहे ते सांग. त्यार्थी पाठीमागं कधीतरी देवाने अहिताचं सांगितलं असणार आहे का नाही? होय का नाही? बोला ना. सांगितलं असणार ना, त्याशिवाय काय अर्जुन असं बोलायचं नाही. एवढा जवळचा मेहुणा असून सुद्धा त्याला श्रेय खरं सांग असं म्हणावं लागतंय, त्यार्थी देव त्याला खरंच सांगत नाही. मग आपण देवाचे कोण आहे? आपण देवाचे कोण आहे? आपल्याशी देव खरं बोलेल का? खरं बोलत नाही महाराज. फार 2-3 उदाहरण आहेत. एक उदाहरण देतो पुढे जातो. हे अज्ञातवास झाला, वनवासवास झाला आणि त्यानंतर 2 जण आले, पांडव आले, कौरव आले. कौरवांनी त्यांची सगळी भूमी अधिग्रहित केलेली होती, सगळं राज्य घेतलेलं होतं. आणि त्यानंतर काय झालं तर एकेकाला शिष्टाईसाठी पाठवलं. पहिल्यांदा एखादा असायला पाठवलं, जावा म्हणले काय? म्हणजे सगळे पांडव आले, म्हणले वनवास झाला, अज्ञातवास झाला, आता त्यांचं अर्ध राज्य त्यांना द्या. दुर्योधनाने दिलं का? दुर्योधन मला चल देत नसतो, निघून गेले. करता सगळे जाऊन आले. शेवटी शेवटचा उपाय म्हणून भगवंताला पाठवलं. सगळ्यांना माहिती, भगवंताला पाठवलं. भगवंतानी सगळ्यांची आज्ञा घेतली आणि सगळ्यांना विचारलं काय करू द्या. त्यावेळेस बाकीचे कोण बोलत नव्हते बरं का. म्हणजे त्यावेळेस अशी प्रथा होती की मोठ्या भावासमोर लहान भावाने बोलू नये. कधी प्रथा होती? त्यावेळेस. कळतंय ना? आणि तीच प्रथा चांगली होती.
पण आपण पांडवांसारखं वागतो का? इकडे दुर्योधन बोलतोय आणि धृतराष्ट्र गप्प बसलाय. विठ्ठल नीट लक्ष द्या. जिथं मोठ्याचं ऐकलं जातं तिथं भगवंत आहे, आणि जिथं मुलगा बापाला ऐकवतो तिथं भगवंत आहे का? नाही. थोडी गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी. सगळे जाऊन आले, कुणालाही काही बोलले नाही म्हटल्यानंतर भगवंत निघाले. धर्मराजाने सांगितलं, युधिष्ठिराने सांगितलं, आपल्याला काही नको देवा, 5 गावं घ्या मिटवून टाका. आता 5 गावं घेऊन मिटवून टाका म्हटल्यानंतर आमचे भगवंत गेले. महाराज गेल्यानंतर भगवंताला काय हवं होतं? युद्ध हवं होतं. पण आता दूत म्हणून गेल्यानंतर काय करावं लागतं महाराज? ते कुतूपण कामा नाही. जो निरोप आहे तेवढा निरोप द्यायचा आणि यायचं. पण भगवंताने काय केलं? गेल्या पहिल्यांदा त्या धृतराष्ट्राला बोलायला सुरुवात केली. काय धृतराष्ट्र, काय चाललंय तुझ्या राज्यात? वास्तविक बोलायची गरज आहे का? नाही. अधिकारवाणीने बोलायला सुरुवात केली. पण धृतराष्ट्र महाराज कसा होता? म्हातारा मोहे नासला. अरे तो डोळ्याचा आंधळा नव्हता, बुद्धीचा आंधळा होता. आणि त्यामुळं धृतराष्ट्राने सगळं ऐकून घेतलं. स्थितप्रज्ञस्य का भाषा ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस सगळ्यात मोठा जर स्थितप्रज्ञ कोण असेल तर त्या सभेमधला धृतराष्ट्र. त्याला सुख दुःख काहीच कळत नव्हतं. कुणी वंदी, कुणी निंदी, कुणी मारी, कुणी पूजा करी, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. शांत राहिला. मग तो काही बोलत नाही म्हटल्यानंतर मग बाकीचे सगळे आचार्य होते त्यांना घेतलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांना बोलले. कुणीच काही बोलना. आणि कुणीच काही बोलना. नंतर भगवंताचा नाईलाज झाला. भगवंताने मनामध्ये विचार केला, जर हे काहीच बोलले नाहीत, हे काहीच बोललं नाही तर भांडणं होतील का? होणारच नाही. आणि भांडणं झालं तर ही सभा मोडता येईल का? तह मोडता येईल का? नाही. विचार केला, कोणच काही प्रत्युत्तर करत नाही म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हटले, पांडवांचा निरोप काय आणलाय ते सांगतो. आणि मग सांगितलं 5 गावं कोणतीही द्या. तर 5 गावं द्या म्हटल्याबरोबर दुर्योधन उठून उभा राहिला, म्हटला दिली. काय म्हटला? दिली. तर 5 गावं दिली म्हटलं की संपलं ना. संपलं ना. पुढं काय बोलायची गरज आहे का? पुढं काहीही बोलायची गरज नव्हती. पण भगवंताला श्रेय नको होतं म्हणून भगवंत पुढे बोलले, देतोयस ना दे. महाभारतामध्ये फार गोड श्लोक आहे महाराज. इंद्रप्रस्थम वृकप्रस्थम जयंतम वारणावतम प्रयच्छ मे चतुरो ग्रामान किंचित मेकम च पंचमम. दे गावं म्हटले. कोणकोणते? इंद्रप्रस्थम वृकप्रस्थम जयंतम वारणावतम. दे. इंद्रप्रस्थ दे, वृकप्रस्थ दे, जयंत दे, वारणावत दे, प्रयच्छ मे चतुरो ग्रामान. ही 4 गावं मला दे. आणि 5वं तुझ्या मनाने कोणतं द्यायचंय ते. ह्या 4 गावांची नावं ऐकली. आता 4 गावांची नावं ऐकल्याबरोबर त्याची तळपायाची मस्तकाला गेली. कारण या 4ही ठिकाणी दुर्योधनाचा अपमान झाला होता. मग दुर्योधन म्हणाला, एका सुईच्या टोकावर बसेल एवढी माती देणार नाही, जमीन तर लांब राहील, 5 गावं लांब राहिली असं म्हणून तो तह त्या ठिकाणी मोडला. बघा बरं का, 5 गावं द्यायला पहिल्यांदा तयार होता का नाही? होता. पण देवाला ते पाहिजे होतं का? देव दूत म्हणून गेला होता. मग दूत म्हणून घेणाऱ्याने काय करावं? फक्त तिथं पत्र द्यावं, गप्प बसावं. समजा तुमच्याकडे एखादा पोस्टमन आला आणि त्या पोस्टमननी जर लग्नाची पत्रिका आणली तुमच्याजवळ दिली, संपलं. पोस्टमन निघून जायला पाहिजे का नाही? नाही. पण बसला आपला शेजारी, कुणाची पत्रिका? म्हणले आमच्या मामाच्या मुलीचं लग्न. बरं, वा, कोण कोण जाणार आहे? म्हणजे आम्ही सगळं जाणार. आहेर चांगला करा बरं का. आहेर? तुला काय करायचंय? तुझं काम काय? पत्रिका दे, पत्र दे, निघून जा. हे जर सांगायला लागला तर उपयोग आहे का? उपयोग नाही. तुला निरोप दिला होता 5 गावं दे. इंद्रप्रस्थ उग्रप्रस्थ हे कुणी बोलायला सांगितलं होतं का? नाही. कारण देवाला त्या ठिकाणी श्रेय नको होतं. आणि याचाच आधार घेऊन सांगितलं की देव यत श्रेयम तान निश्चितम गृहीत नवी. जे योग्य आहे ते तुम्हाला सांग. याचा अर्थ देव योग्य सांगत नाही. आणि देव जर योग्य सांगत नसेल तर देवाच्या चरणाच्या ठिकाणी विश्वास ठेवून उपयोग आहे का?
विठाला देवाच्या चरणाच्या ठिकाणी विश्वास ठेवल्यानंतर कित्येक जणांना काय झालंय, त्याची शिक्षा भोगावी लागली. शिक्षा भोगावी. बघा सगळ्यांना दृष्टांत माहिती महाराज. त्या बळीची यज्ञशाळा होती. यज्ञशाळेच्या ठिकाणी आमचे भगवंत बटुरूपामध्ये गेले आणि बटुरूपामध्ये गेल्यानंतर भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षाम देही. भिक्षा दे. कशाची भिक्षा दे? मला फक्त 3 पावलं जमीन दे. 3 पावलं जमीन दे म्हटल्याबरोबर बळीनं संकल्प सोडायला पाणी हातामध्ये घेतलं. हातामध्ये तो गडू घेतला, पाणी बाहेर येईना. काय येईना? तर शुक्राचार्यांना माहित होतं. शुक्राचार्य त्या ठिकाणी जाऊन बसले होते. शुक्राचार्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत एवढे मोहित करणारे होते की बळीराजाला त्याचा मोह आवरला नाही. आणि मग काय केलं, तर एका दर्पणाच्या माध्यमातून त्याचा डोळा फोडला आणि डोळा बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राला गुरुला आंधळ केलं. आणि परिणाम काय झाला, तर परिणाम भगवंताने त्याचं सर्वस्व हिडून घेतलं. देवावर विश्वास ठेवायचा नाही बरं. देव कधी काय करेल सांगता येत नाही. बघा बरं, तुकोबरायांच्या बाबतीत सुद्धा तसंच केलं देवाने. चांगले परमार्थाला लागले तुकोबराय. पहिली बायको त्या दुष्काळामध्ये गेली, दुसरं लग्न झालं आणि दुसरं लग्न झाल्यानंतर त्या बाईचा आपल्या पत्नीचा विरह सहन करून कुठं जायचे, भंडाऱ्यावर जा, भामचंद्रावर जा, बोराड्यावर जा आणि तिथं जाऊन भगवंताचं चिंतन करत बसायचं. पण देवाचं चिंतन तुकोबराय करतात हे देवालाच बघवलं नाही. देवाला बघवलं नाही. देवाने विचार केला, एक बायको गेली, दुसरी बायको केली, तिला सुद्धा सोडून दिलं, आता आपण तिसरी बायको द्यावी. बघा बरं का, नीट लक्षात ठेवा. तुकोबरायांची लग्न किती झाली कोणाला माहिती सांगा बरं? किती लग्न झाली तुकोबरायांची? तुकोबरायांची संसारिक लग्न 2 झाली, पारमार्थिक 4 लग्न झाली बरं का. 4 लग्न झाली. मग या दोन्हीही संसारिक भार्यांचा आपल्याला विचार करायचा नाही, आपल्याला पारमार्थिक भार्यांचा विचार करायचा. आणि ज्या वेळेस तुकोबराय परमार्थाला लागले त्यावेळेस तुकोबरायांच्या असणाऱ्या त्या पारमार्थिक मार्गामध्ये देवाने अडचणी आणायला सुरुवात केली. देव तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना म्हणाले, हे बघ माझी एक मुलगी म्हणजे त्या मुलीचा स्वभाव असा आहे, ती दुर्जनाकडे जात नाही, जे संसार करतात त्याच्याकडे जात नाही, पण परमार्थाला जे लागतात ना ती लोक तिला आवडतात. बघा बरं का, परमार्थाला जे लागतात ना, परमार्थाच्या मार्गावरून जे वाटचाल करतात ते तिला आवडतात. खरे परमार्थिक बरं का, कंसामध्ये खरे परमार्थिक तिला आवडतात. पण भानगड अशी आहे की तो खरा परमार्थिक हिला आवडत नाही. खऱ्या परमार्थिकाला ही आवडत नाही. त्यामुळे 2 पावलं चालतात आणि सोडून देतात. म्हणते हिला, मग असं कर, तू माझा प्रिय आहेस, तू माझा प्रिय आहेस, माझ्या मुलीचा तू स्वीकार कर. आणि तुकोबरायांना आपली मुलगी दिली. आता तुकोबरायांचं लग्न झालं, पारमार्थिक लग्न झालं, त्यांना मुलगी दिली आमच्या भगवंतानी. पण ती मुलगी परमार्थामध्ये अडचण करणार आहे बरं का. ती मुलगी परमार्थामध्ये अडचण करणार आहे. म्हणून तुकोबरायांनी काय केलं, 4 दिवस तिच्याशी संसार केला आणि 5व्या दिवशी सोडून दिली. म्हणायचं
तुका म्हणे मुक्ती परणी तुका म्हणे तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी नवरी सारखं परिणित करून तिला घरी आणलं, तिच्याशी संसार करायचा प्रयत्न केला, पण मुक्तीशी संसार करणं हे सज्जनाला जमतंय का? ही कुणाची खोडी आहे? देवाचीच खोडी की नाही? कारण देवच मुक्ती देतो ना. बर आता दिवस चाली खेळी मिळी 4 दिवस संसार कसा तरी केला, पण नाही बाबा तुझं काय, तुझं माझं जमत नाही, तू तुझ्या वडिलांकडे निघून द्या. गेली निघून गेल्यानंतर देव गप्प बसेल का हो? एका पुरीला सोडून दिल्यानंतर बघा तुम्ही तुमच्या सासऱ्याची पुरगी सोडून द्या, काय करतोय सासरा? काय करतो बघा, काय करेल? तुमचा सासरा काय करेल म्हणत नाही, पण तुकोबरायांच्या सासऱ्याने काय केले हे मी सांगतो. तुकोबरा देवाकडे देव तुकोबरायांकडे, तुकोबरा विचारले का हो? म्हणजे तुकोबरा सोडून दे म्हणजे. हा म्हणले आपलं पटत नाही तिच्याशी. ते म्हणजे ठीक आहे म्हणजे. बघा बरं का, सासरा कसा पाहिजे तर देवासारखा पाहिजे, हे लक्षात ठेवा. ते म्हणजे ठीक आहे म्हणजे ही सोडून दिले तर सोडून दिला, अजून 3 पुरीत माझ्याकडे म्हणते, अजून 3 पुरीत माझ्याकडे, यापैकी एखादी कोण पाहिजे का बघा. कुठला सासरा म्हणेल का असं? नाही म्हणत, पण देव म्हणाले आणि मग 3 पुरी समोर ठेवल्या. त्या तिन्हीकडे बघितलं आणि तुकोबारांनी पहिल्या दोन्हींना
नापसंत केली शेवटची पोरगी तिच्याशी लग्न केलं महाराज. आमच्या निळोबरांनी अभंगा वर्णन आरतीमध्ये वर्णन केलं महाराज. अहमता ममता सांडोनी निज शांती वरिली. अहमता ममता सांडून दिल्या म्हणजे त्यांचा अस्वीकार केला आणि निज शांती नावाची कन्या फक्त आपल्याजवळ ठेवून घेतली. म्हणजे ज्या वेळेस तुकोबरायांचा विचार देव करत होते त्यावेळेस त्यांना सुद्धा असं वाटायचं की यांनी परमार्थामध्ये लागू नाही आणि परमार्थामध्ये लागून माझ्यापर्यंत येऊ नये यासाठी कोणी प्रयत्न केले. अहो तुम्ही आम्ही प्रयत्न करता जाऊ द्या पण देवाने सुद्धा प्रयत्न केले. मग देव हिताचं सांगतो का नाही प्रश्नचिन्ह आहे महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात की माझा देवावर विश्वास नाहीच, माझा विश्वास संतांवर आहे. म्हणून सांगितलं संतांची पायी हा माझा विश्वास, संतांच्या चरणाजवळ विश्वास. आता दुसरा प्रश्न असा उभारतो की देव आणि संत ह्या निमित्त मात्र प्रतिमा आहेत, परंतु देवाचं आम्ही भजन करतो, देवाचं आम्ही पूजन करतो, त्याला कारण एक, कारण देव आम्हाला सगळ्या दुःखातून मुक्त करतो. संतांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक काय सांगितलं महाराज? यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते आणि विमुच्यते अतः नमस्ते. कळलं का? जन्म संसार आदि बंधनात सहा विमुच्यते अतः तो जन्म संसार बंधनातून आम्हाला मुक्त करतो म्हणून आम्ही त्याला शरण जातो. कळतंय का? मला पैशाची गरज आहे, ज्याच्याकडे पैसे त्याला शरण जायला पाहिजे, मग माझ्या पैशाची नड भागेल. बरोबर? मला पैशाची नड आहे आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याच्याकडे गेलो, त्याला शरण गेलो, काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. तो म्हणतो तू तसा मी आहे, मीच काही करू शकत नाही तुला मदत. देवाला शरण जायचं कशासाठी? तर एकासाठी, तो आपल्याला जन्म मृत्यू संसार आदि बंधनात विमुच्यते म्हणून तो मुक्त करण्याचं सामर्थ्य ठेवतो, म्हणून त्याला शरण जायचं. तो हा उतरील पार भवदुस्तर. त्याने जर उद्या सांगितलं की बाबा मी तुम्हाला जन्म संसार बंधनातून मुक्त करणार नाही, काही करणार नाही, काही करणार नाही, तर कोण देवाचं भजन करलो? कोणीच देवाचं भजन करणार नाही. एक काहीतरी श्रद्धा, एक काहीतरी विश्वास आहे, तरले तरती हा भरवसा, म्हणून आपण त्याच्याकडे जातो, म्हणून त्याच्या शरण जातोय, म्हणून त्याच्या पायावर आपण विश्वास ठेवतो. पण जर समजा देवाने सांगितलं की मी काहीच करणार नाही, तर निश्चित पद्धतीने कोणी सुद्धा त्या देवाच्या चरणाजवळ सुद्धा जाणार नाही. तुम्ही संतांच्या पायावर विश्वास ठेवायला सांगताय, पण देव आम्हाला सगळं देतो, तसं संत देऊ शकतात का? काय संतांचं सामर्थ्य? अरे संत सगळं देऊ शकतात. जे जे देव करतो त्याही पेक्षा उत्तम पद्धतीने संत करतात. एक उदाहरण सांगायचं पुढे जायचं, कारण एवढाच अभंगाचा तुकडा आपल्याला सोडवायचा नाही, पुढे अजून बघायचा विस्तार. बरोबर का? हा बघा, सगळ्यांना माहिती महाराज भीष्माचार्य रणांगणावर आले, समोर अर्जुन होता आणि अर्जुनाला ज्यावेळेस सांगितलं की भीष्माला मारायचंय, आपल्याला भीष्माला मारायचंय म्हटल्यानंतर अर्जुनाने लाख प्रयत्न केले. भीष्माचार्यांना एक तरी बाण लागला का? एकही बाण लागला नाही, एकही बाण लागला नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, हे दोघं आहेत. एवढंच नाही मला, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, एवढे तिघ एकत्र आहेत, पण भीष्माचार्यांना मारू शकत नाहीत. मग काय करावं लागलं? काय करावं लागलं? शिखंडीला समोर आणावं लागलं. पण शिखंडीला तयार करण्यासाठी आधी काय करावं लागलं? आधी अंबालिकेला मरावं लागलं आणि पुन्हा शिखंडी म्हणून मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं. बरोबर आहे का नाही? हा, काही चुकलं तर सांगा. अंबालिकेला आधी मरावं लागलं आणि पुन्हा शिखंडी म्हणून समोर यावं लागलं. त्यावेळेस भीष्म धारातीर्थी पडले. तोपर्यंत पडले का? पडले नाही. मग एवढं सगळी प्रक्रिया करण्यापेक्षा देवाने अंबालिकेला तसंच जिवंत ठेवून शिखंडीमध्ये रूपांतर केलं असतं, चाललं नसतं का? करू शकतात का नाही देव? कशाला मारायचं तिला? मारायची गरज नव्हती. त्याच
अंबालिकेच्या जन्मामध्येच शिखंडी बनवता आलं असतं का नसतं? भगवंताचं सामर्थ्य आहे का नाही? नाही ना भगवंताचं सामर्थ्य. तिला मरावं लागलं, पुढच्या जन्मामध्ये शिखंडी म्हणून यावं लागलं, हे लक्षात ठेवा. जर तसं देवाचं सामर्थ्य असलं असतं तर देवानी विनाकारण तिला जळून मरायला सोडलं नसतं. देवाचं सामर्थ्य तिथं संपलं. पण आमच्या संतांचा विचार करा, संतांचा विचार करा. संतांकडे एवढं सामर्थ्य आहे महाराज, एवढं सामर्थ्य की एखादी स्त्री जरी समोर आली तरी त्याचा पुरुष करता येतो महाराज. स्त्रीचा तुके सारख्या मुलीच व्हायच्या. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. राजा वैतागला. अरे म्हणजे काय सारख्या मुली म्हणली. 7व्या 8व्यांदा गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर त्या राजाने त्या राणीला बोलवून घेतलं आणि सांगितलं, आता जर मुलगी झाली तर त्या मुलीला आणि तुला दोघांना पण मारणार नाही. हा कोण होता माहिती का? कंसाचा सख्खा मावस भाऊ. बरोबर की नाही? ज्याने पोरीला सुद्धा सोडलं नाही तो कंसाचा सख्खा मावस भाऊच की. बरोबर की नाही? आता आपला विचार करा, कुठेतरी कंसाचे वंश शिल्लक होते म्हणून आज 1000पैकी 933 पोरी आहेत. बरोबर का नाही? विचार करा. ऐकलं ती म्हातारी राणी घाबरली. राणीने विचार केला काय करायचं. पण राणीची दासी जी होती ती हुशार होती. म्हणजे तू काहीच काळजी करू नको, तुला पोरगच होणार. कशावरून? म्हणजे मला कळतं की म्हणजे पोरग होणार. वा म्हटली, छान. कर्म धर्म संयोग, तिचं भाग्य एवढं चांगलं होतं की तिला मुलगीच झाली. तर मुलगी झाल्यानंतर ही राणीला सुद्धा त्या दैनं कळू दिलं नाही. ती मुलगी गुंडाळली तिथं ठेवली आणि पहिल्यांदा बोलवलं ते राजपुरोहितांना बोलवून सांगितलं, म्हणजे तुमच्या हातामध्ये 2 जगांचं आयुष्य आहे. तुम्ही जर थोडं खोटं बोलला ना तर निश्चित पद्धतीने 2 आयुष्य वाचतील. देव जोडे तरी करावा. तिने सांगितलं काय काय नाही म्हणजे एवढंच सांगायचं. पत्रिका बघितली महाराज, मुलाची पत्रिका चांगली आहे, पण हे काय म्हणजे 16 वर्ष तुम्ही तिला पाहायचं नाही, त्याला पाहायचं नाही. 16 वर्षाच्या आत जर दृष्टादृष्ट झाली तर ती मुलगी आणि तिची आई दोन्ही मरतील. काय खोटं बोललं का? खरंच बोलला विचार. 16 वर्षाच्या आधी जर कळलं की मुलगी झालीये तर सोडल का राजा दोघींना? सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. त्यांनी विचार केला, एवढं वर्ष थांबलो, मुलगा तर झालाय म्हणते, थांबू 16 वर्ष काय होते. मग 16 वर्ष थांबायचं नाही म्हटल्यानंतर हिने विचार केला, राजाकडे गेली. म्हणजे राजाच कधी ना कधीतरी तुमच्या दृष्टादृष्ट होईल, काहीतरी अनर्थ घडेल म्हणले. त्यापेक्षा मी काय करते, हिला घेऊन वनामध्ये जाते म्हटले. सगळ्या सुखसुविधांनी युक्त अशा पद्धतीचं एक महाल बांधा, तिथं मी ती राहते. म्हणजे ठीक आहे. ते बाळ आणि ती दाई दोघजण त्या वनामध्ये गेले. सुंदर अशा पद्धतीचा महाल बांधला आणि मग ते दोघेजण त्या ठिकाणी राहू लागले. 16 वर्ष पूर्ण झाली. पण दाई इतकी हुशार होती की त्या दाईनं तिला सगळं पुरुषवाचक शिकवलं. मी खातो, मी पितो, मी जेवतो, मी उठतो, मी बसतो, हे सगळे पुल्लिंगवाचक शब्द शिकवले. आणि बोलताना सुद्धा तोच रुबाब.
एखाद्या राजकुमाराप्रमाणेच सगळी देह यष्टी तयार केली, सगळं शस्त्राचं अस्त्राचं ज्ञान दिलं आणि 16 वर्षानंतर त्या राजासमोर उभा केलं. 16 वर्षानंतर राजाने पाहिलं आणि त्याला वाटलं मुलगाच. अहो आता आपल्याला कळत नाही, एखादी केस कापलेली पूर्वी समोर आली तर पोरगा का पूर्वी. आणि या कोरोनाच्या काळात तर फार अवघड झाली. एखाद्याने जर ती तोंडाला असं बांधलं, त्याची जर केस मोठे असले तर प्रश्न पडतो की हात लावावा का न लावावा. कळतच नाही पोरगा का पूर्वी. आणि त्या पद्धतीने त्या राजाला सुद्धा संभ्रम झाला, त्याला सुद्धा कळलं नाही. पूर्वी तशी पद्धतच नव्हती. पूर्वी राजा लोक केस ठेवायचेच, बरोबर का. संभ्रम निर्माण झाला, पण म्हणतो ठीक आहे पोरगा आहे. आता एवढ्या सगळ्यांवर विश्वास ठेवल्यानंतर चालेल. त्याने विचार केला आपला मुलगा उपवर झालाय, लग्न करायला पाहिजे. लग्न केलं, राजकन्येचा विवाह राजकन्येशीच झाला. आणि मग दोघे एकांतामध्ये आल्यानंतर कळलं की दोघांमध्ये भेदच नाही. राजकुमाराने विचार केला की अपमान सहन करण्यापेक्षा मृत्यू जवळ करावा. हा विचार केला आणि त्या महालामधून जे प्रस्थान केलं ते एका वनाच्या ठिकाणी प्रस्थान केले. आणि त्या वनाच्या ठिकाणी प्रस्थान केलं, एक दोर बांधला, आपल्या गळ्यामध्ये घालणार. तितक्यात हे 4 भावंड तिथून चालले होते महाराज. ते हे निवृत्तनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, जाण किती कळा. त्याने विचार केला संत महात्म्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि आपला हा देह संपवावा. आणि हा विचार करून निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक झाला. निवृत्तीनाथांनी बाह्यरंग पाहिला आणि बाह्यरंग पाहिल्यानंतर त्या मुलाला आशीर्वाद दिला, बाळा यशवंत हो, कीर्तिवंत हो. बरोबर का. कुठल्या पुरुषाला आशीर्वाद दिलाय का यशवंत हो, कीर्तिवंत हो दिलाय? कुठल्या स्त्रीला आशीर्वाद दिला जातो का? स्त्रियांसाठी सर्वश्रेष्ठ आशीर्वाद कोणता तर सौभाग्यवती भव, याशिवाय मोठा आशीर्वाद नाही. आणि असं असल्यामुळे या यशवंत हो, कीर्तिवंत हो आशीर्वाद ऐकला आणि त्याने पुन्हा नतमस्तक झाला. सांगितलं महाराज तुम्ही जसा बाह्यरंगाने समजताय तशी मी नाहीये. ते म्हणले कोण आहेस तू? मी राजकुमारी म्हटले, राजकन्या आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज समोर आले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय बोलतोय? म्हणजे काय बोलतोस तू? अरे ज्याच्या मुखातून शब्द निघालेत ना ते विश्वात्मक देव आहेत. एक विश्वात्मक देव म्हणजे की सगळं आलं त्याच्यामध्ये. आपण पहिल्यांदा मंगलाचरणाला श्लोक म्हणून बघा, यत अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम. हे सगळ्या उपमा या निवृत्तीनाथांना दिलेल्या आहेत. अमृत अनुभवाचं मंगलाचरण आहे. त्या सगळ्या उपमा निवृत्तीनाथांना दिलेत आणि त्या नाथांच्या मुखातील शब्द, अरे माझ्या गुरुचा शब्द कधीच खरा होणार नाही. बघ स्वतःच्या शरीराकडं. आणि मग स्वतःच्या शरीराकडे पाहायला सुरुवात केली. जी ही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला. मला सांगा, आपण 2 उदाहरणं बघितली. एक देवाचं उदाहरण बघितलं आणि एक संतांचं उदाहरण बघितलं. देवाला अंबालिकाचं रूपांतर शिखंडीमध्ये करायचं होतं, त्यावेळेस अंबालिकेचा देह त्याग आहे आणि शिखंडीचा नवीन देह आहे. पण संतांना निमिष मात्रे देह पालटला. एक निमिष म्हणजे किती? तर पापणी लवेल एवढं समय. एवढ्या समयामध्ये, एवढ्या वेळामध्ये देह पालट करण्याची क्षमता कुणाकडे? संतांकडे. मग मला सांगा कुणाचं शक्ती, कुणाचं सामर्थ्य जास्त आहे, देवाचं का संतांचं? विठाला पण तुम्ही म्हणा नुसतं सामर्थ्य घेऊन चालत नाही महाराज. देव आम्हाला काय काय देतो, काय काय देतो महाराज. आता सप्ताह आहे त्यामुळे काय सांगायची गरज नाही. त्यात एकादशी आहे. उदरभरण हे कुणामुळे खातो आपण? देवामुळेच खातो. देव जर आपल्या पोटातला कमी झाला का नाही तर जीवन सुद्धा जात नाही महाराज. 15वा अध्याय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. मी वैश्वानर नावाचा अग्नी बनतो आणि तुमच्या पोटामध्ये राहतो. कोण म्हटलं? देव.
आणि त्यातले थोडीशी आज कमी झाली की जेवण जातं का नाही, मग म्हणतो सकाळचं जिरलं नाही, अजून काय जिरलं नाही, पचलं नाही. आणि पचवण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे तर देवाचं. देव आम्हाला काय काय देतो, अरे जे काही आहे ते सगळं देवामुळे. पण देवानं दिलेलं सगळं कधी ना कधीतरी जाणार, कधी ना कधीतरी जाणार आहे, हे लक्षात ठेवा. देवाने किती आपल्याचा विचार करायचाच नाही, आपला विचार करायचाच नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त किती तोळे सोनं, 5 तोळे 10 तोळे, सासूरवाडीचे मिळून 10 तोळे 15 तोळे. पण रावणावर एवढी कृपा होती महाराज, तुका म्हणे त्याची संपदा एवढी केवढी, लंके माझी घरी किती ती आहे का, सांग तुम्ही संख्या जैसी तैसी. बघा बरं का, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, बाकीचा विचारच करायचा नाही. 7 कोटी घरं नुसत्या सोन्याची होती, नुसत्या सोन्याची. म्हणजे विटा सोन्याच्या, सिमेंट सोन्याचं, वाळू सोन्याची, पाणी सोन्या. म्हणजे सोन्या नावाचा कॉन्ट्रॅक्टर नाही बरं का, कडक कडक अस्सल सोन्याच्या विटा. ही कुणाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, देवाची कृपा. आणि संतांची कृपा काय, संत सोनं देऊ शकतात का, अरे संत एवढं सोनं देऊ शकतात की ते दुसरं कोणाला देणं शक्य नाही. नवनाथामध्ये फार गोड कथा आहे महाराज. स्त्री देशामध्ये मच्छिंद्रनाथ अडकले आणि मच्छिंद्रनाथ अडकल्यानंतर गोरक्षनाथ शिष्य सोडवायला गेले. शिष्याने सोडवून आणलं, पण जाताना राणीनं काय केलं, एक वीट घातली सोन्याची, एक सोन्याची वीट झोळीमध्ये टाकली. कथा प्रसंग माहितीये म्हणून पटपट सांगतोय बरं का, नसं तर ह्यात तास घालवायला मला येतोय. सोन्याची वीट त्याच्यामध्ये टाकली आणि मग हे गोरक्षनाथाला सारखे विचारायचे, गोरक्ष डर है क्या, डर है क्या, अरे घाबर कुठे भीती आहे का. गोरक्षनाथ म्हणायचे, गुरुजी डर बीर कुछ नाही, चलो. एकदा दोनदा डर है क्या म्हटल्यानंतर म्हटले, आपण विष्णुदास आहेत, झुंजारा ते आहे का, आपण झुंजार आहे, आपल्याला डर बीर काय नाही. मग बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आणि बळीवंत आहेत आम्ही, वीर विठ्ठलाचे गाळे कळी का. एवढं सामर्थ्य आमच्याकडे, डर आहे का म्हणजे काय भानगड आहे. मग थोडं पुढे गेल्यानंतर वामकुक्षेसाठी झोपली. वामकुक्षेसाठी झोपल्यानंतर ह्यांनी पहिल्यांदा, वास्तविक पाहता गुरुची जोळी शिष्याने उघडू नये, पण हल्ली शिष्य गुरुच्या पाकिटात काय काय बघतात, उघडू नये. पण यांनी विचार केला, डर आहे तो झोली में. मग उघडली झोळीन, बघितलं तर सोन्याची वीट घेतली, दिली टाकून, तेवढ्याच वजनाचा दगड ठेवला. चला कुठल्या झोपेतून झोळी अडकवली, वजनाला वजन, निघाले. पुढे निघाल्यानंतर पुढे एक 10-15 पावलं गेले, विचारले, गोरक्ष डर है क्या, डर. गोरक्षनाथ म्हणले, डर कपका छुटा, डर पाठीमागे सोडला म्हणजे. आणि मग उघडलं, बघितलं तर दगड. दुःख झालं. आणि दुःख कशाचं, सोन्याचं. गोरक्षनाथाने हातामध्ये पाणी घेतलं, गुरुच्या चरणाला लावलं, डोंगरावर टाकलं. अख्खा डोंगर सोन्याचा केला मला, अख्खा डोंगर सोन्याचा केला. सामर्थ्य कोणाचे, संतांचं सामर्थ्य. पण हे सोनं किती दिवस पुरणार आहे, नाही पुरत महाराज. शेवटी फक्त एकच मणी, ती सुद्धा सगळ्यात चपटा बारका, ती सुद्धा सगळ्यात चपटा बारका, ती सुद्धा उघड ठेवल्यासारखं करतेत का ठेवतेत काहीच कळत बरोबर का नाही. तेवढंच अंगठी जर निघना तर जिवंत असताना अंगठी कापतात. पुढचं काही सांगायची गरज नाही. देवाने दिलं सोनं, टिकलं का, तुका म्हणे याची संपदा एवढी, पण सांगा ते कवडी नेली नाही. पण संत महात्मे जे धन देतात का नाही, काय ते धन कधीही न संपणार आहे महाराज. जोडीले हे नसले धन,
अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखिला जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणी लोपले हे पारखेपणे ठाळ चौणे चुकविला. आमचे तुकोबाराय नाथाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. असं धन देतात जोडीले हे न सरे धन, सरतच नाही धन, एवढं धन देतात. म्हणजे काय करतात? एवढं धन देतात म्हणजे काय? तर म्हणले ज्या पद्धतीने संत महात्म्यांना अविनाशत्व प्राप्त झालेलं आहे तसं अविनाशत्व हे त्यांना त्या सर्वसामान्य साधकाला प्राप्त करून देतात महाराज. अविनाश करी आपुलिया दिसे अभिमना दिसे गोविंदाचे. अहो या देहाचा कधी ना कधीतरी त्याग आहे, या देहाचा कधीतरी त्याग आहे महाराज. पण संत महात्म्यांच्या सहवासामध्ये आलं ना तर देहाचा तुझा त्याग होत नाही महाराज, देहाचा सुद्धा त्याग होत नाही. संतांवर विश्वास ठेवला आणि संतांच्या मार्गामधून जर आपण जीवन कंठाला सुरुवात केली ना तर ही काया सुद्धा ब्रह्मस्वरूप होती महाराज. मग गोविंद अजून 5 मिनिटं वाढवा. मग गोविंद ते काया भेद नाही दिवाळया. अरे संतांच्या तसं काही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. मी बरोबर वेळेला सोडतो, कारण मी फराळ केलाय, तुम्ही फराळ केलाय का नाही मला माहित नाही. मग गोविंद ते काया कुणामुळं? फक्त संतांना, फक्त संतांना. म्हणून सांगितलं की इतर कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा संतांच्या पायावर विश्वास ठेवा. देवाकडे जाऊ नका, कारण देव खरं सांगेलच सांगता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास संतांच्या पायी, माझा, बाकीच्या कुणाचा मला माहित नाही, माझा संतांच्या पायी. बघा बघा, माझा या शब्दाच्या माध्यमातून कधी कधी वाटतं की बाबा अहंकार व्यक्त केला का? नाही, अहंकार व्यक्त होत नाही. कारण का? अहंकार व्यक्त करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ममत्व पाहिजे. आणि ममत्व कशाच्या संबंधाने पाहिजे? तर देहाच्या संबंधाने पाहिजे. पण संत महात्म्यांचं देहाच्या संबंधानं महत्व नाही, ममत्व नाही. देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया अधिकार आहे आमच्या संतांचा. म्हणून सांगतात की सर्व भावे दास झालो, त्यांचा दास झालो. आता वास्तविक पाहता दास होणं महत्वाचं आहे का मालक होणं महत्वाचं आहे? काय व्हावं? दास व्हावं का मालक व्हावं?
बघा बरं का, नीट विचार करून उत्तर द्या. मालक व्हावं का दास व्हावं याचं उत्तर आपल्या मराठी म्हणीमध्ये. मालक व्हावं का दास व्हावं याचं उत्तर आपल्या मराठी म्हणीमध्ये. मराठी म्हण काय सांगती, शहाण्याचा चाकर व्हावं पण मूर्खाचा मालक कोणी. शहाण्याची चाकरी करावी पडून राहील तये ठाई, उगाच संतांची पायी. तिथं पडून राहावा. कुठं? संतांच्या पायाजवळ, सज्जनांच्या पायाजवळ, शहाण्या माणसांच्या पायाजवळ. बघा बरं का, कबीरदासजींचा एक गोड दोहा आहे बरं का, सज्जन को सज्जन मिले, सज्जन को सज्जन मिले, हो गई दो दो बात. दोन त्याच्या गोष्टी सांगितल्या, दोन त्यांनी गोष्टी सांगितल्या, आपल्याला आनंद झाला. बरोबर का नाही. दुर्जन को दुर्जन मिले, खाई दो दो लाथ. प्रत्येक दोघच भांडतील असं नाही, सोडवायला गेलं तर आपल्याला पण मारतील. त्यामुळे तिकडे जाऊन सज्जनाच्या घरी सेवक व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ. अनेक कथा आहेत महाराज, अनेक कथा आहेत. काय झालं, एक सावकार होता. सावकाराच्या घरी एक मुनीम होता. मुनी वयोवृद्ध झाला आणि वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मालक, माझ्या पश्चात माझ्या पोराला सांभाळा. आता ह्याचा पोरगा असं होतं, पाडा म्हणताना 2 दुणे 4, 2 त्रिक 8, 2 चौक 15 असं काय तर म्हणायचं, हे असल्या लेवलचं. पण आता सांगितलं सांभाळा वृद्धापकाळामध्ये म्हणल्यानंतर म्हणजे ठीक आहे पाठव म्हणले सेवेला. कर्मधर्म संयोगानं त्याची बिचाऱ्याची आयुष्य गणना संपली. तो गेला, हा कामाला येऊ लागला. कामाला यायचं म्हणजे ह्यालाच टेन्शन यायचं मालकाला, काय करावं याचं, काय करावं. पूर्वीचे दिवस मोठाच्या मोठा वाडा होता आणि वाड्यामध्ये काय केलं जायचं तर मोठे मोठे कंदील असायचे. आणि एक दिवस ती कंदिलाची काच पुसत होती. काच पुसत असताना मालकाने हाका मारल्या, अरे गोविंदा गोविंदा, एक नाही दोन नाही, आपला निवांत. आला तो माघारी. तुम्हाला काय झालं म्हणले, असं करत जा म्हणले. मी ज्यावेळेस हाक मारल ना त्यावेळेस हातातलं काम खाली टाकायचं माझ्याकडे यायचं. मला बरं ठीक आहे. कर्मधर्म संयोगानं काच पुसत असताना दुसरा एक जण आला, त्याला पाणी पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं गोविंदा. गोविंदाने काय केलं, मोठा कंदिलाची काच साफ करत होता. हातातलं काम खाली टाकायचं म्हटल्याबरोबर त्याने दुसरं तिसरं काय केलं का, सेवके करावे. समजलं. त्यांनी सांगितलं, मालकाने सांगितलं हातातलं काम खाली टाकायला, तशीच काच खाली टाकून दिली गेला. विचारपूर्वक काम करायचं म्हणल्यानंतर मला ठीक आहे. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस झाला, थंडीचे दिवस होते अशी. आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये एकादशीचा प्रसंग आला आणि एकादशीला खिचडी केली, बगर केली आणि म्हणजे आता काकडीची कोशिंबीर थोडीशी करावी. मग काकडी नव्हती घरामध्ये. मग गोविंदाला बोलतो, गोविंदा. गोविंदा आला. गोविंदाला पैसे दिले, म्हणजे हे जा आणि मस्त सुंदर कवळी अशा पद्धतीची काकडी घेऊन येताच. असं म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला, ठीक आहे. निघाला, पिशवी घेतली हातामध्ये, काकडी काढण्यासाठी निघाला. विचारपूर्वक चांगली उत्तम काकडी आणली. सुधारला का नाही? सुधारला का नाही? सुधारला. पण येत असताना त्यांनी विचार करायला सुरुवात केली, सर्द मोसम आहे आणि सर्दीच्या मोसमामध्ये जर काकडी खाल्ली तर काय होईल, सर्दी होणार. मग त्यांनी विचार केला, आता जाता जाता मालकाला सर्दी झाली तर 2 गोळ्या घेऊन जाव्या सर्दीच्या. सर्दीच्या 2 गोळ्या घेतल्या. परत विचार केला, सर्दी एकटी येत नाही म्हणजे त्याच्यासोबत तिची बहीण आणि भाऊ येतो. ताप आणि खोकला, त्याच्या गोळ्या घेतल्या. बरं ताप खोकल्यावर भागलं तर ठीक म्हणले. जर ताप बी पुलटला म्हणजे टायफॉइड वगैरे होईल. मग डॉक्टरकडे गेला. म्हणजे डॉक्टरला विचारलं, टायफॉइडची औषधं सांगा म्हणजे. त्याने लिहून दिली. ते टायफॉइडची औषधं विकत घेतली. पुढे विचार केला, त्याचं निरूपांतर निमोनियामध्ये झालं तर काय करावं. परत डॉक्टरकडे गेला. म्हणजे डॉक्टरांना निमोनिया झाल्यानंतर काय करायचं. डॉक्टर म्हणजे सलाईन लागतं. मग सलाईनचा सेट, त्याला वाटली तसली ती वायर, एक सुई, सगळं घेतलं, खांद्यावर टाकलं, पताकाने नवा तुकाराम निघाली पालखी. त्याने विचार केला, एवढ्यावर भागलं तर ठीक, नाहीतर हॉस्पिटलाइज करावं लागलं.
मग काय करावं? जाता जाता त्या ॲम्ब्युलन्सला घेतलं, चल म्हणलं. बस का तुला समजलं? म्हणजे तेवढ्यावर भागलं तर ठीक, नंतर परत कुठल्या गोष्टीची वाट बघायला. 2 बांबू सगळं सामान घेतलं, असं धरून निघाले. आता असं धरून निघाल्यानंतर लोकांनी विचारायला सुरुवात केली, कोण? आपण विचारतोच की कोण? कोण म्हणजे काय? सावकार. सावकार म्हटल्याबरोबर सगळ्या गावात बातमी, अर्ध गाव सावकाराच्या दारासमोर हजर. सगळं गाव हजर, पण गोविंदा हजर. गोविंदाला पाहण्यासाठी सावकार बाहेर आले तर बघितलं, कीर्तनाला जेवढी माणसं नाही तेवढी माणसं. त्याने विचारलं, काय? म्हणजे तुमचं कधी? आम्हाला काय माहिती, गोविंदाने सांगितलं. शहाण्याचा नोकर भाऊ, मूर्खाचा मालक. अनेक उदाहरण आहेत महाराज, अनेक उदाहरण. एक राजा होता, ते राजा पण असं जरा होतं. पुन्हा जावयावर झालं बरं का. त्याच्या जावयाने त्रास द्यायला सुरुवात केली. त्याला त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या अमात्याला बोलवून सांगितले, सगळ्या जावयाला चुळावर चढवा. सगळ्या जावयाला सोळावर चढवा म्हटल्यानंतर काही लोखंडाचे सोळ केले, काही तांब्याचे केले, काही पितळेचे केले, काही चांदीचे केले आणि एक सोन्याचा केला. म्हणजे काय हे? चला म्हणले सोळ बघायला जाऊया. निघाले 2 जण सोळ बघायला. म्हणजे हे लोखंडाचे, म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी लोखंडाचे. म्हणजे हे पितळेचे, म्हणजे पकवाजासाठी पितळेचे. म्हणजे तांब्याचे, म्हणजे गाणाऱ्यांसाठी तांब्याचे, कारण गाणारे सुद्धा जावई. चांदीचे म्हणजे कीर्तनकारासाठी. आणि म्हणजे सोन्याचा म्हणजे तुमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे तुम्ही पण सुद्धा कोणाच तरी जावई आहेत. शहाण्याचा नोकर व्हावं महाराज. का नोकर व्हावं शहाण्याचं? ज्या वेळेस आपला धनी आपल्याला सांगतो ना, त्यावेळेस त्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. उपनिषदामध्ये वर्णन केले बघा. काय सांगतं श्वेताश्वत उपनिषद? सांगतं, न ब्रूयात कदापि गुरुवेव. गुरुला कधी प्रश्न विचारू नका. गुरुला कधीही प्रश्न विचारू नका. मग काय करा? समाचरेत अनुतिष्ठेत सेवाम कुर्यात. त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्या बाजूला थांबा आणि काय करा? फक्त त्यांची सेवा करा. काही करावं लागत नाही. शहाण्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून आपल्या हृदयामध्ये फरक पडतो महाराज. नुसतं त्यांच्या शेजारी बसलं ना तरी सुद्धा ज्ञान प्राप्त आहे महाराज. वैसता संताचे संताचे संगती बैसता. काय केलंय? संताच्या संगतीमध्ये जाऊन बसायचंय, फक्त बसायचं.
असं म्हटलंय का हो, शिकता संताची संगती नाही, श्रवण करता संताची संगती नाही, भजन करता संताची संगती आहे का नाही. बैसता नुसतं बसायचं. आता नुसतं बसायचं म्हणजे काय, आपण टीव्ही पुढे तर बसतोच, संताच्या शेजारी बसायला काय, संताच्या सहवासामध्ये बसतो. काय होतंय, कडू आली कमलापती, कळालं काय, कळालं आपले कोणीच नव्हती, आपलं कोणीच नाही कळलं. मग आम्हाला आत्ता कळत नाही का, आम्हाला आत्ता सुद्धा कळतंय का नाही, आत्ता सुद्धा आम्हाला कळतंय आपले कोणीच नव्हते, कळतंय का नाही, कळतंय. पण वर्तन नाही, आपलं कोणीच नाही असं म्हणायचं आणि मग हळूच शेजारच्याला तोड आले की आपला बाण फोडून पाणी रानात सोडायचं है की नाही. आपली कोणीच नव्हती हे कळत नाही. कधीपर्यंत कळत नाही, जोपर्यंत संत सहवासामध्ये बसत नाही तोपर्यंत. फार याची रचना इतकी गोड आहे ना. बघा आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, पहिल्या असणाऱ्या चरणामध्ये कर्म आहे आणि चौथ्या चरणामध्ये त्याचं प्रयोजन आहे. बस बाकीचे 2 चरण सोडून द्या विचार करायचा. बैसता संताचे संगती निश्चय चित्ती दृढ झाला. संत सहवासामध्ये गेला की निश्चय दृढ होतो, तोपर्यंत दृढ होत नाही. म्हणून सांगितलं की बाबा संत सहवासामध्ये जा, आणि संत सहवासामध्ये जर जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वभाविता. सर्वभावी दास झालो त्यांचा. काय सांगतात तुकोबा, तेची माझी हित करीती सकळ. दुसरं कोणी हित सकळ करू शकत नाही. सकळ हित करण्याचं सामर्थ्य संतांकडे नाही, दुसऱ्या कोणाकडे नाही. आता लोकांना वाटतं की बाबा झालं 5 मिनिटं बाबा, 10:30 वाजता देव माणूस बघतील बरं. न चुकता न जांभळीत येता
पण संत माणूस एक तासभर अजून झाले. सकळ हित करण्याचं सामर्थ्य संतांना. बाकीच्या दुसऱ्यांकडे हित करतात का नाही? करतात. सगळे आपल्यावर हित करतात. आई वडील हित करतात. हित करत नाहीत अशातला भाग करतात. आपल्याला जन्म दिला, सगळ्यात मोठे उपकार आई वडिलांचेच आपल्याला. सगळ्यात मोठे उपकार जे आपण उपकाराची कोणत्याही माध्यमातून परतफेड करू शकत नाही. आपल्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं, त्यांचेही उपकार आहेत आपल्यावर. त्यांनीही आपलं हित पाहिलं आणि हित पाहून जे योग्य आहे ते तुम्हाला दिले. पण हे सगळे काही विशिष्ट मर्यादेपर्यंत हित करतात. सकळ हित करत नाही. कुठपर्यंत यांचे हित आहे? जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत हित आहे. किंवा जोपर्यंत आपल्या या पंचमहाभौतिक देहामध्ये भगवंताचा अंश आहे तोपर्यंत ही हिताचा विचार करतात. एकदा का तो अंश गेला पुढे हिताचा विचार आहे का? नाही. मग तिथून पुढे हिताचा विचार करण्यासाठी कोण आहेत? तर दोघ जण आहेत महाराज. पहिलं कोण? अंतकाळीचा सूर्यदा तुका म्हणे विश्व एक भगवंत. आणि दुसरं तेथे कोणी सोडविना एका एक सद्गुरु आणि दुसरे आमचे इष्टदैवत जे असेल. बाकीचे काही नाही. बाकीचे सगळे जे आहेत ते लौकिक काय पडतात महाराज. सगळे लौकिक. आई वडील म्हणतात तुझ्यावर उपकार केले. पण खरे जर उपकार कोणाचे असतील तर संतांचे महाराज. केले उपकार बाप न करी ऐसी माय धर्मी त्यांचे दिले अखया भय बाप न करी ऐसी माय. बापाचे आईचे उपकार मर्यादित पण संतांचे उपकार त्याही पेक्षा जास्त आहेत. म्हणून तुकोबरायांनी फार गोड शब्द वापरला सकळ. ही तर सकळ पद्धतीने करण्याचं सामर्थ्य कुणाकडे? फक्त आणि फक्त संत महात्म्यांकडे. याही पेक्षा कुणाकडे नाही. जेणे हा गोपाळ कृपा केली ते गोपाळ आपोआप त्याच्यावर कृपा करतो. ह्याच उरलेल्या 2 चरणाचा अभंग अर्थ आपल्याला पाहायचा आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण याच ठिकाणी थांबतोय. पुढच्या वर्षी जर समजा हा सोहळा या ठिकाणी माझ्यासहित अनुभवायला मिळाला तर पुढच्या 2 चरणाचा अर्थ यथामती मी सांगण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा तुम्ही प्राणसिंह परमात्मा पंढरीच्या ठिकाणी श्रीगुरूंच्या दादांच्या बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि त्या ठिकाणी कान्होबा बाबांची जी सेवा मला करायची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून याच ठिकाणी सांगतो. निवृत्ती ज्ञानेश्वर